तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आम्हाला भवसागराच्या पलीकडे जायचंय. आमच्या जीवनाचं अंतिम गंतव्य परमात्मा आहे हे आम्हाला कळावं, ही ध्येय निश्चिती व्हावी, याच्याकरता भागवताचं श्रवण करायचं. एक अजून काही कारण आहेत की ज्याच्याकरता आम्ही भागवताचं श्रवण करावं. ध्येय निश्चिती करता आली, चला ठीक आहे, परमात्मा प्राप्ती हे आमच्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे आणि ते ध्येय जीवनासमोर आम्ही ठेवलंय आणि त्याकरता म्हणून आम्ही भागवत ऐकायचं ठरलं. पण एवढ्या करता भागवत ऐकणं हे संयुक्तिक नाही आणि पुरेसंही नाही. पुरेसं नाही आहे. का नाही आहे? त्याचं कारण असं आहे, जसं ध्येय निश्चिती करता आम्हाला भागवत ऐकायचंय, तसं निश्चित केलेल्या ध्येयाच्या प्राप्तीकरता जो साधनाचा स्वीकार आम्हाला करायचा आहे त्याच्याकरताही भागवत ऐकायचं. ध्येय ज्यांना कळतं त्यांना ध्येयाचं साधन कळतं असं नाही. साधन काय? कोणत्या साधनाने आम्हाला तिथपर्यंत जायचंय? कारण परमात्मा चरणाजवळ नेणारी सगळीच साधन आहेत. आम्ही का भागवत ऐकायचंय? कारण ध्येय निश्चिती झाल्यानंतर ध्येय प्राप्तीच्या साधन विचाराकरता आम्हाला भागवताचं श्रवण आवश्यक आहे. एक दोन गोष्टी आहेत त्या आज बोलून मी प्रस्तावना करतो. फक्त का ऐकायचं? ध्येय कळालं, पण तिथपर्यंत प्राप्त कसं व्हायचं? जे ध्येय त्याला वेदांतामध्ये नियत साधनत्व असं म्हणतात. वेदांतामध्ये त्याला वापरलेली संज्ञा आहे साधनेचं नियतत्व. मी जर ठरवलं असेल की मला 12वी मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण व्हायचंय, तर त्याच्याकरता मला काही प्रयत्न करावे लागतील की नाही? ते प्रयत्न साध्याला डोळ्यासमोर ठेवून करावे लागतील की नाही? मला जर 12वीत पहिलं यायचं असेल तर मला मग कुणाकडे पेपर तपासायला गेलेत त्याचा शोध घ्यावा लागेल. पेपर कसे फोडता येतील याचा शोध घ्यावा लागेल. ते पेपर कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले गेले त्याचा शोध घ्यावा लागेल. तिथून ते बाहेर कसे काढता येतील त्याचा शोध घ्यावा. बरोबर आहे ना? चाललेला मार्ग बरोबर आहे ना? नाही ना. त्याकरता माझ्या हातामध्ये एकच साधन आहे, भरपूर अभ्यास करणं, आम्हाला दिलेल्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत परिपूर्ण होणं आणि सुयोग्य पद्धतीनं सुवाच्य अक्षरामध्ये माझी प्रश्नपत्रिका सोडवणं, उत्तरपत्रिका पूर्ण करणं, एवढं एकच साधन माझ्या हातामध्ये असतं, दुसरं नाही. प्रत्येक साध्याचं एक साधन आहे. ते साध्य त्यात, म्हणून मी म्हटलं की साधनेचं नियतत्व काय हे कळलं पाहिजे. कोणतं साधन आम्ही स्वीकारायचंय? साधनं सगळीच आहेत. आम्ही ध्येय प्राप्ती केली, ध्येय निश्चिती केली, पण त्याच्याकरता साधन परंपरा कोणती? कारण अनेक साधनं आहेत आणि साधनांचं वैविध्य. मी क्षमा मागून बोलतो, पारमार्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या मोठ्या मंडळींची क्षमा मागून मी हे बोलतो की पारमार्थिक क्षेत्रातलं साधन वैविध्य सामान्य जीवाची दिशाभूल करतं. विचार करा आपण. मानवी जीवनाची ही शोकांतिका सांगतो मी आपल्याला. शोकांतिका म्हणतोय मी. माणसाच्या पारमार्थिक जीवनाची ही शोकांतिका आहे की माणसाचं बहुतांश जीवन हे कोणतं साधन करावं हे ठरवण्यात जातं आणि ज्या वेळेला योग्य साधन हातात येतं तेव्हा आयुष्य संपलेलं असतं. ही आमच्या पारमार्थिक जीवनाची शोकांतिका आहे. सगळं आयुष्य आमचं गेलं, हे करू का ते करू, ज्ञानाच्या मागे जाऊ का योगाच्या मागे जाऊ, कर्माच्या मागे जाऊ का भक्तीच्या मागे जाऊ, नामस्मरणाच्या मागे जाऊ का कथा ऐकत राहू, ह्याच्यात आमचं सगळं. आणि ज्या वेळेला आम्हाला आमच्या अधिकाराचं सुयोग्य साधन हातात येतं त्या वेळेला कळतं की आयुष्य संपलंय. कधी करणार? कधी करणार? म्हणून निळोबारायांना हे म्हणावं लागलं की नाना साधनाच्या केल्या खटपटा,
परित्या न पवती ओ याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाऊ. निळोबाराय बोलतात, किती साधनं केली, एक केलं का? एक केले. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची. तुकोबाराय बोलतात, साधनांची सांडमांड आम्ही करतच आलेलो. नियतत्व कोणतं साधनेचं, कोणतं साधन आम्ही केलं पाहिजे? कारण ज्या ज्या साधनांमध्ये आम्ही प्रवृत्त होतो, नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलं, एकादश स्कंधाचं विवरण करताना, ज्या ज्या साधनेमध्ये आम्ही प्रवृत्त होतो ते ते साधन आमच्या ठिकाणी त्या त्या साधनेचा अभिमान निर्माण करत राहत. ज्ञानमार्गाने चाललोय, माझ्यासारखं कर्म करणारा कोणी नाही, माझ्यासारखी भक्ती आत्तापर्यंत कुणी केली नाही. 100 गोष्टी आहेत. जव जव करावे साधन, तव तवरी घे साधनाभिमान. नाथ महाराज आपल्याला सांगतात, साधन केलं की साधनेचा अभिमान आहे. पर आम्ही साधन करतो म्हणजे काय करतो? जे साधन आम्ही स्वीकारतो, आम्ही म्हणतो परमार्थाचं हे साधन आहे. साधन आहे म्हणजे काय? मला गावाला जायचंय, गावाला जाण्याकरता गाडी हे साधन आहे ना. मला मुंबईला जायचंय, मुंबईला पोचवणारी गाडी हे माझ्या प्रवासाचं साधन झालं. डोळ्याला कमी दिसायला लागलं, मी चष्मा लावतो, साधन आहे ना. त्या त्या साधनेचा अवलंब करत करत आपण ती साधना पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रापंचिक दृष्टीने आपण विचार करा, पारमार्थिक दृष्टीने विचार करा, साधन म्हणावं कशाला? हे साधन आहे. ज्ञान हे साधन आहे, कर्म हे साधन आहे, भक्ती हे साधन आहे. कुणी ठरवलं? साधनेची साधन रूपता कशामध्ये लपलेली आहे हे कळलं पाहिजे ना. मी वाटेल त्याला साधन नाही म्हणू शकत. मला वाटलं हे साधन करावं, नाही चालत असं. बरं, हे साधनेचं वैविध्य इतकं विचित्र आहे आणि माणसाचं मन इतकं चंचल आहे. बघा, आपण विचार करू. पुढे बोलतो, 1-2 गोष्टी त्या संबंधामध्ये बोलणं अपरिहार्य आहे. कोणतंही साधन करताना मनाचा विचार लागतो, मनाची तन्मयता लागते. वृत्तीची एक अलंबनात्मकता हे साधनाच्या परिपूर्णतेचं सगळ्यात मोठं कारण आहे. तुम्ही कोणतंही शास्त्र काढा, काय सांगतो लक्षात घ्या. आपण भक्ती करायची ना, मन पाहिजे. बहुतेक साधकांचा आपल्या गुरुजींजवळ ही तक्रार आहे साधकांची. आपल्या गुरुजींजवळ, त्या क्षेत्रातल्या मोठ्या लोकांजवळ अनेक लोक ही तक्रार करतात, आम्ही नामस्मरण करतो हो, पण मनच लागत नाही. आहे ना, अनेकांची तक्रार आहे. आम्ही नामस्मरण करतो पण मन जागेवर राहत नाही. म्हणजे भक्ती करता मन पाहिजे, ज्ञाना करता मन पाहिजे, योगा करता मन पाहिजे. तत्रैकाग्रम मनः कृत्वा, 6वा अध्याय गीतेचा. बघा, मन लागतं, एकाग्र मन लागतं योगा करता. कर्मा करता मन लागतं. मनः कृतम कृतम रामन शरीरम कृतम कृतम. ज्ञाना करता मन लागतं. मन नसेल, मन जर जागेवर राहणार नसेल तर ज्ञान होत नाही. अतिदुरात सामिप्यात इंद्रिय घातात मनो अनवस्थानात. सांख्य दर्शनाने आपल्याला ज्ञान न होण्याची जी कारणं सांगितली आहेत त्याच्यातलं 4थं कारण सांगितलं, मनो अनवस्थानात. आमचं मन जागेवर राहत नाही म्हणून आम्हाला ज्ञान होत नाही. ज्ञान काय? ज्ञान सोडून द्या, मी सांगतो भान होत नाही. मन जागेवर नसेल तर भान राहत नाही माणसाला. उदाहरण देत नाही, पण हे लक्षात घ्या. असं कोणतं साधन आहे की जे मनाला टाळून होतं? आणि आमचं मन तर जागेवर नाही, मनाची एक आलंबनात्मक वृत्ती होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना हे सांगावं लागलं, न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. का सांगावं लागलं? मनाच्या मागे आपली ओढ करू नका, धाव घालू नका. संत वचनाच्या मागे आपलं मन घाला, मनाच्या मागे नका धावू.
आम्हाला ध्येय निश्चिती झाली तरी साधन कळत नाही ना, कारण साधनेचं साधनत्व कशात आहे याचा आम्ही कधी विचार केला नाही. ज्ञान हे साधन ज्या वेळेला शास्त्र सांगतं त्याला साधन का म्हणावं आम्ही? बरं, शास्त्रांनी सांगितलं तेच साधन आहे का? आमच्या मनाने परमात्मा प्राप्ती करता एखादं साधन आम्ही निवडलं तर, आम्ही आमच्या मनाने एखाद्या साधनेत प्रवृत्त झालो तर, आम्ही मनाने जे निवडतो त्याला साधन रूपता आहे का? कोणत्याही साधनेची साधन रूपता बघायची असेल तर त्याच्याकरता 3 गोष्टी लागतात. ऐका, थोडंसं स्पष्ट करून पुढे जातो. अमुक एक साधन आहे असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा त्या साधनेची साधन रूपता सिद्ध करण्याकरता 3 गोष्टी लागत असतात. 1, त्या साधनेने आम्हाला साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. 1. 2, त्या साधनेने साध्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढं ते साधन शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असलं पाहिजे. 2, खुलासा करतो. आणि 3, त्या साधनेने आम्हाला साध्यापर्यंत पोचवल्यानंतर त्या साधनेने निवृत्त झालं पाहिजे, टिकून राहता उपयोगी नाही. 3 गोष्टी लागतात. साधनेने साध्यापर्यंत न्यावं, साधन हे शास्त्रानुमोदित संतानुचरित असावं, आणि साधन हे नेहमी कालपरिच्छिन्न असावं, तर त्याला साधन म्हणतात. मला जायचंय मुंबईला, गोष्ट खरी आहे, गोष्ट खरी आहे, मला मुंबईला जायचंय. एसटी हे माझं साधन असेल, मान्य आहे, पण कोणती एसटी? नागपूरला जाणारी, औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला जाणारी का मुंबईला जाणारी? मुंबईला जाणारीच पाहिजे ना. दुसऱ्या गावांना जाणारी एसटी हे माझं साधन होऊ शकत नाही. साधनाने नेहमी साध्यापर्यंत नेण्याचा विश्वास व्यक्त केला पाहिजे. त्यांनी साध्यापर्यंत नेऊन पोचवलं पाहिजे आपल्याला, तर त्याला साधन म्हणता येतं, नाहीतर नाही. म्हणजे साधनेचं पहिलं लक्षण हे आहे की त्यांनी साध्यापर्यंत पोचवावं, तरच साधन रूपता आहे. अगदी सरळ आहे. दुसरं असं आहे की ते साधन हे शास्त्रानुमोदित लागतं, संतानुचरित लागतं. ज्या साधनाचा विचार शास्त्राने आम्हाला सांगितलेला आहे, ज्या साधनेचं अनुकरण किंवा जे साधन संतांनी आपल्या जीवनात करून दाखवलेलं आहे त्यालाच साधन रूपता येते. संतांनी जे केलं नाही ते साधन नाही, संतांनी जे केलं तेच साधन आहे. माझ्या मनाला वाटलं तू संत नाहीस, शास्त्रांनी सांगितलेलं असावं आणि संतांनी केलेलं असावं, तर त्याला साधन म्हणा. जे तुकोबारायांनी केलं नाही ते आपण करायचं नाही, जे ज्ञानोबारायांनी केलं नाही ते आपण करायचं नाही. स्वतःच्या मनाने परमार्थ चालत नाही, कारण परमार्थ हा वस्तुतंत्र आहे, तो पुरुषतंत्र नाही आहे. आमचा संसार पुरुषतंत्र. तुमचा संसार कसा चालवावा तुमच्या मनावर अवलंबून आहे. माझा संसार कसा चालावा माझ्या मनावर. मी तुमच्या संसारात दखल देऊ शकत नाही, तुम्ही माझ्या संसारात लक्ष घालायचं मला आवडत नाही, कारण नाही, कारण पुरुषतंत्र आहे. जे जे पुरुषतंत्र आहे ते वृत्तीभेदाने चालत असतं, जे वस्तुतंत्र आहे त्याला वृत्तीभेद पुरत नसतो. जिथं वृत्ती लय होतो तिथं वस्तुतंत्रता असते. आता हा तत्वज्ञानाचा भाग झाला सगळा. विचार करा, तुकाराम महाराजांचं जीवन प्रपंच आणि एकनाथ महाराजांचा प्रपंच याच्यात अंतर आहे की नाही? महद अंतर आहे. खूप श्रीमंतीतला परमार्थ म्हणजे नाथ महाराज, आणि दारिद्र्यातला परमार्थ म्हणजे तुकाराम महाराज. अत्यंत गोरोबा काका काय श्रीमंत होते? चोखोबाराय काय श्रीमंत होते? गर्भश्रीमंत होते? ज्ञानोबारायांचा प्रपंच आणि गोरोबा काकांचा प्रपंच याच्यात अंतर राहणारच आहे. गोरोबा काकांचा प्रपंच 2 बायकांचा होता, ज्ञानोबारायांचं लग्नच झालं नव्हतं. काय करता त्याला? गोरोबा काकांचा प्रपंच कुणाचाही घ्या, चोखोबारायांचा प्रपंच, ज्ञानोबारायांचा प्रपंच, अंतर आहे की नाही? अंतर आहे. पण गोरोबा काकांचा परमार्थ आणि चोखोबारायांचा परमार्थ नखा एवढं तरी अंतर आहे का सांगा? तिळा एवढं तरी अंतर आहे का सांगा? नाही राहत. का नाही राहत? कारण प्रपंच वस्तुतंत्र आहे
अज्ञानजन्यता असल्यामुळे तिथे वस्तुतंत्रता येते. अहो 4 माणसं संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडली आणि त्यांना दोरी वेडी वाकडी आहे पडलेली आहे तिथे. प्रत्येकाला भ्रम वेगळा होईल की नाही? एकाला वाटेल साप आहे, एकाला वाटेल इथं जमीन दुभंगलेली आहे, एकाला वाटेल माळा पडलेली आहे, एकाला वाटेल पाण्याची रेषा पडलेली आहे कोणीतरी पाणी भरताना. चौघांना 4 वेगळे भ्रम होतील की नाही? होतील. एका वस्तूवर 4 पुरुषांना 4 स्वतंत्र भ्रम होतील. पण जेव्हा इथं साप आहे म्हणून कोणीतरी ओरडेल आणि मग घरातला माणूस काहीतरी विजेरी आणेल, कंदील आणेल, बत्ती आणेल, त्यावेळेला त्या प्रकाशामध्ये त्या चौघांनाही जेव्हा दोरी दिसेल तेव्हा चौघांनाही एका दोरीची 4 ज्ञान होतील का एकच ज्ञान होईल? ज्ञान होताना एकच होतं कारण ते वस्तुतंत्र आहे, आणि भ्रम होताना अनेक होतात कारण ते पुरुषतंत्र आहे. त्यामुळे प्रपंच पुरुषतंत्राने चालतो, परमार्थ पुरुषतंत्राने चालत नाही, तो वस्तुतंत्राने चालतो. त्यामुळे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हे जसं आहे तसं रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तेच आहे. फरक नाही, त्यात अंतर पडत नाही. म्हणून संतांनी जे केलं त्याला साधन म्हणा, शास्त्रांनी जे सांगितलं त्याला साधन म्हणा. माझ्या मनाला वाटतं म्हणून नाही. ज्ञानोबारांनी एक उदाहरण दिलं याच्याकरता. उदाहरण सांगतो. थोडस गमतीचं म्हणून आपल्या समोर मांडतो, फार कंटाळा येऊ नये याच्याकरता म्हणून. आता आपण इतके जण इथे बसलो, मी सगळ्यांना असं विचारतो, आपल्यापैकी देव भेटावा असं कुणाला वाटतं? हात वर करा म्हटलं तर सगळं सभागृह हात वर करेल, मी पण करेल. देव कुणाला भेटावा? सगळ्यांना भेटावा वाटतो प्रामाणिकपणाने. हो, मग मी तुम्हाला एक उपाय सांगतो. तुम्हाला देव भेटायचा आहे ना, मी तुम्हाला उपाय सांगतो, तो उपाय करा. आणि समजा नाही भेटला तर? नाही भेटला ना तर मग इथं कुठला चौक आहे मोठा, शिवाजी चौक वगैरे, शिवाजी महाराजांचा चौक आहे ना, शिवाजी महाराजांचा चौक आहे, त्या चौकात मला जाहीर फाशी द्या. मी लिहून देतो तुम्हाला, बॉन्ड पेपरवर लिहून देतो. मी तुम्हाला जो उपाय सांगतोय तो उपाय करा. देव भेटलाच पाहिजे, नाही भेटला तर चौकात फाशी द्या. मी जायला तयार आहे. नाही विश्वास नसेल, याच्या पुढे कीर्तन प्रवचन बंद, पणाला लावतो. मी सांगतो तुम्हाला देव भेटायचा आहे ना, भेटायचा आहे. मी साधन सांगतो, अगदी सोपं, काही तुम्हाला फार करावं लागणार नाही. देव भेटायची इच्छा आहे ना, एक काम करा, झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा, नागाच्या फण्यावरचा मणी त्याच्यात ओवायचा आणि आपल्या गळ्यात बांधायचा. देव भेटलाच पाहिजे. नाही भेटला, शिवाजी महाराजांचा चौक, फाशी जायला तयार. नाही भेटला तर बोला, काही नाही, अगदी सोपं आहे. मेलेल्या नाही, झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडायचा, त्याच्यामध्ये नागाच्या फण्यावरचा मणी ओवायचा आणि गळ्यात बांधायचा. किती सोपं. तुम्ही प्रयत्न तर करून बघा. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस तोडण्याकरता जवळ जा, अगदी हात लावेपर्यंत जवळ जा. तेवढ्यात त्यांनी जर डोळे उघडून बघितलं, तिथल्या तिथे देव आहे, परत येणंच नाही ना. तिथल्या तिथं भगवत दर्शन आहे. नाही झालं तर मग बघा. याला आता देव भेटण्याचं हे साधन मान्य करता का? नाही करत. का? कारण असले उद्योग तुकोबारांनी केले नाहीत, कारण असले उद्योग नामदेवरायांनी केले नाहीत, असले उद्योग समर्थांनी केले नाहीत, ज्ञानोबारांनी चोखोबारांनी केले नाहीत. कारण शास्त्रांनी असले उद्योग आपल्याला सांगितले नाहीत. ना उपनिषदांनी सांगितले, ना आपल्याला स्मृतीनं सांगितले, ना गीतेने सांगितले, ना पुराणांनी सांगितले, ना संतांनी सांगितले. ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं हे आपल्याला. मी का बोलतो आपल्याला हे लक्षात घ्या. साधनेचं साधन रूपत्व कशावर अवलंबून आहे? एकतर त्यांनी साध्यापर्यंत नेलं पाहिजे, दुसरं ते शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असलं पाहिजे, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, साध्यापर्यंत नेल्यानंतर त्यांनी स्वतःहून संपलं पाहिजे, तर त्याला साधन म्हणा. साध्य प्राप्तीनंतर जे शिल्लक राहतं ते साधन नसतं, त्याला साध्य मानावं लागतं.
साध्य प्राप्तीनंतर ते संपलं पाहिजे, त्याची उपयुक्तता संपली पाहिजे, त्याचा विचार संपला पाहिजे, त्याची निवृत्ती झाली पाहिजे, तर त्याला साधन म्हणतात. साध्य प्राप्त करून दिलं तरी ते राहिलं नाही, मग एकतर ते माझ्या करता नाही, नाहीतर ते नाही. दोनच गोष्टी असू शकतात. साधन कोणतं करावं, साधन कोणतं निवडावं, हा एक स्वतंत्र विचार आहे. म्हणून जसं ध्येय निश्चिती करता आम्हाला भागवत ऐकायचंय, तसं निश्चित केलेल्या ध्येय प्राप्ती करता कोणतं साधन आम्ही स्वीकारावं, साधनेचा विचार कसा करावा, याच्याकरता आम्हाला भागवत ऐकायचंय. कारण साधनेमध्ये आम्ही प्रवृत्त होत नाही ही आमची अडचण कधीच नव्हती. साधनेची अप्रवृत्ती ही आमची अडचण नाही आहे. प्रवृत्त झालेल्या साधनेचं सातत्य आणि साधनेवरचा विश्वास ही आमची अडचण आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे भर्तृहरीने म्हटलंय ना, प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. भर्तृहरीचं वचन आहे. या जगतामधल्या लोकांचे 3 विभाग केलेत भर्तृहरीने. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक असतात. एक नीच म्हणजे खालच्या पातळीचे लोक आहेत, एक मध्यम पातळीचे लोक आहेत आणि एक उत्तम पातळीचे लोक आहेत. खालच्या पातळीचे लोक कोणते? नीचही कोण आहेत? अगदी खालच्या वैचारिक स्तराचं चिंतन चाललंय. अगदी खालच्या स्तरावरचे लोक कोण आहेत? प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन विघ्न भयेन न खलु प्रारभ्यते नीचैः. आपण स्वीकारलेल्या साधनेमध्ये अडचणी येतील म्हणून तो त्या मार्गालाच जात नाही, तो सगळ्यात खालच्या स्तरावरचा आहे. इथं अडचणी येतात, आपण जायलाच नको. म्हणजे अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पायाला फोड येतील म्हणून हे लोक माऊली बरोबर चालायलाच जात नाही. अडचणी येतील, नको. विघ्न भयेन, विघ्न येईल या भयानं न खलु प्रारभ्यते, त्याचा प्रारंभच करत नाही. वात्सायनाने ह्याच्याकरता एक उदाहरण दिलंय कामशास्त्रामध्ये. त्या संदर्भ वेगळा आहे पण उदाहरण समान आहे म्हणून सांगतो. वात्सायनाने दिलेलं उदाहरण आहे. वात्सायन म्हणतात, जगतामध्ये अशा विचाराच्या नीच स्तरावरचे लोक आहेत की पक्षी खाऊन जातील म्हणून ते पेरणीच करत नाहीत. पक्षी दाणे खाऊन जातील म्हणून पेरायचंच नाही. नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्याः. हे मधले जे लोक असतात ना, ते कोणते? प्रारभ्य, ते सुरुवात करतात, पण विघ्न विहिता, विघ्न मध्ये आलं, विरमंती, सोडून देतात. एक वर्ग असा आहे की विघ्न येईल म्हणून प्रारंभच करत नाही. दुसरा वर्ग असा आहे की तो प्रारंभ करतो पण विघ्न आलं की सोडून देतो. नाही बाबा, आता मध्ये अडचण आली, आता आपल्याच्याने होत नाही. म्हणजे हे लोक कोण आहेत माहितीये का? हे आळंदीपासून माऊलींच्या सोहळ्यात चालतात पण सासवडचा घाट खालून बघितला की एसटी धरून घरी येतात. हा मधला वर्ग आहे. विघ्न दिसलं, एवढं जायचंय असं वाटलं, तिथूनच परत येतात, ते पुढे प्रयत्नही करत नाही. आणि तिसरा वर्ग हा श्रेष्ठांचा आहे, उत्तम आहे. उत्तम लोकांचा तिसरा वर्ग आहे. कोणता वर्ग आहे? विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धम उत्तम जनाम न परित्यजंती. हे जे उत्तम प्रतीचे लोक आहेत ना, ते कसे आहेत? विघ्न पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना. पुन्हा 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 विघ्न जरी त्यांच्या कार्यामध्ये आले तरी आपलं कार्य शेवटाला नेल्याशिवाय जे थांबत नाहीत, ते या जगतातले उत्तम लोक आहेत. आपल्या मराठीमध्ये हाती घ्याल ते तडीस न्या अशी एक म्हण आपण वापरतो ना. हाती घेतलेलं शेवटाला नेलं पाहिजे, तडीला नेलं पाहिजे. तसं आहे. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद्हि गोत्रव्रतम. भर्तृहरीचंच वचन आहे. संतांचं हे गोत्रव्रत आहे. संतांचा हा स्वभाव आहे. गोत्रव्रत आहे म्हणजे काय? त्यांच्या परंपरेचा तो स्वभाव आहे.
काय? निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. आपण हातात घेतलेलं काम पूर्णतेला नेणं हे संतांचं गोत्रव्रत असतं. हातात घेतलेलं काम अर्धवट नाही, अर्धवट नाही, पूर्णतेला नेणं. आमच्या जीवनामध्ये आम्ही साधनं स्वीकारतो, पण स्वीकारलेल्या साधनेचं सातत्य ठेवत नाही. काही काही लोकांना हठयोग म्हणलं की भीतीच वाटते, कुंडलिनी म्हटलं की भीती वाटते, ज्ञान म्हणलं की भीती वाटते. नाही, आपला मार्ग नाही तो, आपण त्या मार्गाने जायचं नाही, आपल्याला कशाला ते पाहिजे असं नाही. साधनेचा विचार करताना दोन पद्धतीनं विचार संत वाङ्मयामध्ये प्रकट झालेला दिसतो. थोडा सांगतो ऐका. साधनेचं वैविध्यही भागवतांनी सांगितलंय आणि साधनेची एकाकारताही भागवतांनी सांगितली. एकच साधन करा हेही भागवतच बोलतं आणि साधनेचं वैविध्यही भागवतांनी सांगितलंय. मी त्याच्याकडे येणारच आहे. तिसरा जो माझा मुद्दा आहे तो तेवढाच आहे, तेवढा विचार सांगतो. साधनेचं वैविध्य जेव्हा सांगितलं जातं तेव्हा अधिकाराचा विचार करावा लागतो आणि साधनेची एकरूपता आणि एकाकारता सांगितली जाते तेव्हा कालाचा विचार करावा लागत असतो. साधनेचं वैविध्य, मी पुन्हा सांगतो, वैविध्य हे अधिकार भेदानं विचारात घ्यावं लागतं. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, योग मार्ग असे जेव्हा वेगवेगळे मार्ग सांगितले जातात तेव्हा त्याचा प्रत्येकाचा अधिकारी कोण आहे हे डोळ्यासमोर ठेवून ते वैविध्य सांगितलेलं असतं. मग ज्ञानाचा अधिकारी हा, कर्माचा अधिकारी हा, योगाचा अधिकारी, भक्तीचा अधिकारी, ह्याचा अधिकारी, कुंडलिनीचा अधिकारी, अष्टांग योगाचा अधिकारी, प्रत्येकाचे अधिकार डोळ्यासमोर ठेवून साधन वैविध्य सांगितलं जातं. आणि ज्या वेळेला एकच साधन सांगितलं जातं तेव्हा अधिकाराचा विचार नसतो, कालाचा विचार असतो. त्यामुळे इतर युगांमध्ये भिन्न भिन्न साधनांचा विचार आहे, कलियुगामध्ये एकाच साधनेचा विचार आहे. कारण कलियुगामध्ये कालाचा विचार आहे, क्षणभंगुर नाही भरवसा. त्यामुळे बाकी काही करू नका, एकच करा. 12 स्कंधामध्ये परीक्षिती राजाला बोलताना भगवान शुकाचार्य बोलतात, कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. कलियुग अनंत दोषांनी युक्त आहे, पण या कलियुगामध्ये एकच गुण चांगला आहे की इथं फक्त भगवंताच्या नामानं आपल्याला भगवत प्राप्ती होते. बाकी काही करायचं कारण नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. बस, दुसरं काही करायचं कारण नाही. बस, काय केलं म्हणजे परमात्मा भेटेल. हरेर नामैव 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 मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. बृहन्नारदीय पुराणातलं वचन आहे नारदांच्या मुखात. नारद महर्षी हे बोलून दाखवतात, हरेर नामैव 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 मम जीवनम. भगवंताचं नाम, नाम आणि नाम हेच माझं जीवन आहे का. कलौ नास्तेव 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 गती. कलियुगामध्ये दुसरी गती नाही, नाही आणि नाही. म्हणून हरिपाठ पहा, संत वाङ्मय पहा. विस्तार त्याचा करत नाही आता. आम्हाला साधन, साध्य ध्येय निश्चिती झाल्यानंतर साधन निश्चिती करता यावी याच्याकरता म्हणून आपल्याला भागवत ऐकलं पाहिजे. कारण कोणतं साधन करावं. भागवतामध्ये ज्यांना ज्यांना भगवत प्राप्ती झाली, जे जे भगवत विमुख झाले ते कोणत्या कारणाने झाले, का झाले याचा विचार करा. काय कारणाने त्यांना परमात्मा प्राप्ती झाली. नामस्मरणाने झाली, मान्य आहे. भक्तीने झाली, मान्य आहे. पण कोणती भक्ती, भक्तीचं स्वरूप काय, कशाची भक्ती. भक्ती साधन आहे. मनात आलं मी राम म्हणालो, रामचंद्र प्रभू डोळ्यासमोर उभे राहिले, असं होत नाही. पण त्याच बरोबरीनं नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, हेही त्याच भगवंताचं. त्यालाच फक्त आपण त्याचं स्मरण करायचा अवकाश आहे. तो उभा राहतो समोर. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये त्याचा विचार केला. असो तो विषय. मी का बोलतो हे लक्षात घ्या. भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, तुकाराम महाराजांनी म्हटलंय.
अरे भक्ती करायची म्हणजे सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. सोपी आहे का? आत्ता बोलत नाही. आम्हाला साधनं कळावीत. आमच्या अधिकारात कोणतं साधन बसतं हे आम्हाला कळावं. आमच्या कोणत्या कालामध्ये आम्ही कोणतं साधन करावं हे आम्हाला कळावं. याच्याकरता भागवत ऐका. कारण भागवतामध्ये सगळ्यांनी केलेली साधना ही वेगवेगळ्या रूपानं आपल्या समोर आली. ध्रुवानी केलेली साधना स्वतंत्र प्रकरण आहे. प्रल्हादानी केलेली साधना स्वतंत्र प्रकरण आहे. गोपिकांनी काय केलं म्हणून परमात्मा त्यांना भेटला, गोपाळांनी असं काय केलं म्हणून परमात्मा त्यांना भेटला, साधन स्वतंत्र विचार आहे साधन परंपरेचा. प्रत्येकाची साधना कदाचित वेगळी असेल, पण प्राप्त झालेला परमात्मा जर एक असेल तर अधिकार भेदानं आम्ही कोणत्या साधनेमध्ये प्रवृत्त झालं पाहिजे आणि कालभेदानं आम्ही कोणत्या साधनेमध्ये प्रवृत्त झालं पाहिजे या विचाराची सुस्पष्टता येण्याकरता आम्ही भागवत ऐकलं पाहिजे. भागवत श्रवणाचं हे दुसरं कारण आहे. आणि भागवत श्रवणाचं शेवटचं कारण सांगून आज मी थांबतो. अधिक कारणं भरपूर आहेत, अजूनही मला सांगता येतील की आपण भागवत का ऐकावं. तुम्हीच ऐकावं असं नाही, आम्ही ऐकावं. का ऐकावं हे आम्हालाही कळलं पाहिजे, का सांगावं आम्हालाही कळलं पाहिजे, याकरता म्हणून सांगतो. खूप आहेत कारणं, पण वेळेची मर्यादा आहे. आपल्याला 6 दिवस उद्यापासून हातात आहेत. संपूर्ण भागवत त्याच्यामध्ये बसवणं ही तारेवरची कसरत आहे. खूप काही सोडावं लागतं, खूप काही पकडावं लागतं. धावपळ वक्त्याची खूप होते, त्यामुळे श्रोत्यांची धावपळ होते. सोडलेलं श्रोत्यांना चालत नाही आणि सोडल्याशिवाय वक्त्याला गत्यंतर नाही, असं भागवत आहे. भागवत हे असंच आहे. भागवताचं स्वरूप सोडलेलं श्रोत्यांना चालत नाही. त्यांना वाटतं सगळं सांगावं आणि सगळं सांगणं हे वक्त्याला शक्य नसतं. थोडा आपला वेळ मर्यादित आहे म्हणून सांगतो. ध्येय निश्चिती करता भागवत ऐका. निश्चित केलेल्या ध्येयाच्या प्राप्तीकरता साधना कोणती याच्याकरता भागवत ऐका. तिसरा विचार फक्त सांगतो. साधनेचा विचार करताना आम्हाला वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळ्यांनी आम्हाला 3 साधनांचा उपदेश केलाय. एक साधन आहे कर्म, दुसरं साधन आहे ज्ञान आणि तिसरं साधन आहे भक्ती. कर्म, ज्ञान, भक्ती या तिन्हीचाच विचार वेदापासून आपल्याला संत वाङ्मयापर्यंत सगळीकडे दिसतो. ज्ञानोबारांनी वेदाचं वर्णन करताना 18व्या अध्यायामध्ये म्हटलं, एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच हे कोडीसवाणी गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे. ज्ञानोबाराय बोलतात, गीतेला कांडत्रय रूपिणी असा शब्द ज्ञानोबारांनी वापरला. 3 कांडातली गीता आहे. एक ज्ञानकांड आहे, एक कर्मकांड आहे आणि एक उपासना किंवा भक्तिकांड आहे. याच्या पलीकडे चौथा विचार नाही. योगाचा विचार कशामध्ये बसवायचा हा विचार स्वतंत्र आहे. आता मला ते सांगायचं नाहीये, पण वेद बोलतो 3 कांडात विभागला गेला. स्मृती 3 कांडात. आपण गीता पहा, 3 कांडात विभागली गेली. गीता फक्त ज्ञान सांगत नाही, गीता फक्त भक्ती सांगत नाही, गीता फक्त कर्म सांगत नाही. 3 साधनांचा विचार आहे. या 3 साधनांची मानवी जीवनाला परिपूर्णते करता अत्यंत आवश्यकता आहे. ह्याच्यातल्या फक्त एकाच्याच फक्त कर्माच्याच मागे आपण लागलो चालत नाही. फक्त ज्ञानाच्या मागे लागलो, ज्ञान होत नाही. फक्त भक्ती म्हणत राहिलो चालत नाही. त्याच्याकरता आपल्याला ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्यामध्ये 3 गोष्टींचा विचार गीतेने सांगितला, वेदाने सांगितला. ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड. याच्यातल्या क्रमाचा विचार मी आता बोलत नाहीये, तिन्हीचा विचार. ही 3च कांड का, चौथं कांड का नाही याचाही विचार मी आता बोलत नाही. पण ज्ञानोबारांनी कांडत्रय रूपिणी म्हटलंय ना, आपण 3 कांडाचा विचार करू. का? कर्म, ज्ञान, भक्तीच का? त्याचं कारण या 3वरच फक्त मानवी जीवन अवलंबून आहे. म्हणून माणसाची व्याख्याच मी अशी करतो. म्हणून
माणूस कोण, त्याची व्याख्याच मी या 3 कांडाला धरून करतो. माणूस म्हणून माणसाचं वेगळेपण आहे ना, ते फक्त या 3 गोष्टींवर अवलंबून आहे: कर्म, ज्ञान आणि भक्ती. संपलं. म्हणून माणसाची व्याख्या करताना मी ही भाषा बोलून दाखवतो. कर्माची अगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा ज्याचा स्वभाव आहे त्याला माणूस म्हणतात. ऐका, मी जो विचार बोलतोय, जी व्याख्या सांगतोय, ती जर बारकाईनं ऐका. कर्माची अगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा ज्याचा स्वभाव आहे त्याला माणूस म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये कर्माची अगतिकता आहे. कर्माशिवाय तो राहू शकत नाहीये. कर्म न करता जीव राहील तर तो जीवच नाहीये. देह आहे पण कर्म नाही, म्हणजे प्रेत होईल तो. जीव राहणार नाही, तो प्रेत होईल. त्याला शव म्हणतात, शव. देह आहे पण कर्म करत नाहीये. काय उपयोग आहे? कोण ठेवेल त्याला घरामध्ये? उपयोग नाही. कुठलं ना कुठलं तरी कर्म. म्हणून गीता म्हणते, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. गीता बोलते, नाही कश्चित क्षणमपि, एक क्षणही माणसाचा असा जात नाही की तो कर्म केल्याशिवाय राहील. मनुष्य म्हणतो झोपेत कुठं कर्म आहे, पण झोप हेच कर्म आहे ना. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा कर्म विपाक सांगितला गेला कर्मशास्त्रामध्ये. जागृती कर्माचा परिणाम, झोप कर्माचा परिणाम. म्हणून पळोनिया गेली झोप, होते पाप आडते, हे तुकोबारायांना का बोलावं लागलं? कर्माचा परिणाम म्हणून. सुषुप्ती कर्माचा परिणाम आहे, प्रारब्धाचा परिणाम आहे. एखाद्या वेळेला एखादा मनुष्य असा असतो, रोज पहाटे 4ला उठणारा. एखाद दिवस असा उजाडतो की 8 वाजले तरी उठत नाही. घरच्या लोकांना शंका येते, आहे का गेला? इतक्या वेळ कधीच झोपत नाही, पहाटे 4ला उठतो, आज मात्र 8 वाजले अजून उठला नाही. उन्हा अंगावर आली तरी उठला नाही का? बर, एखादा मनुष्य रोज 8 वाजल्याशिवाय उठत नाही, त्याला एखाद दिवशी सकाळी 4लाच एकदम छान जाग येते, एकदम स्वच्छ जाग येते. एखाद्या माणसाला झोपे करता तळमळ करावी लागते. एखादा पडला की झोपतो, काही तर झोपूनच पडतात. प्रारब्धाचा परिणाम आहे. त्या दिवशी झोपेचं प्रारब्ध जेवढं लवकर संपेल तेवढ्या लवकर जागेल. ज्या दिवशी जागृतीचं प्रारब्ध संपेल त्या दिवशी सुषुप्ती लागेल. सुषुप्ती जागृतीचं प्रारब्ध संपलं की स्वप्न पडेल. स्वप्नाचं प्रारब्ध संपलं की तुम्हाला जागृती येईल. कर्मविपेकाने कर्मशास्त्राने हा नियम सांगितला आपल्याला. कर्म नाही असं नाही हो, प्रत्येकाचं कर्म काही ना काहीतरी चालू आहे. एखादा म्हणेल मी काहीच करणार नाही, ऐकाल तरी जागेवर बसून? नाही नाही, ऐकणार पण नाही. बरं, ऐकू नका, झोपाल तरी. भागवतात डोळा तरी चांगला लागतो, झोप सुद्धा कर. एखादा म्हणेल नाही नाही, ऐकणारही नाही, झोपणारही नाही. मी म्हणेल श्वासोश्वास तरी कराल. एखादा म्हणेल नाही नाही, श्वासोश्वासही करणार नाही. मग मी म्हणतो आम्हीच करू, मग आता जे काय करायचं घेऊन जाऊ. एवढे आणायचे, एवढे सगळे जमलेत, घेऊन जाऊ. कसं असं शक्य? नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. कर्म कशाच्या जोरावर? कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. ज्ञानोबराय खाली काय म्हणतात ऐका. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधा नाकळे जैसे न सिंपे जळी जळे पर. अरे कुणाला नाही सांगा ना, कुणाला नाही. ज्ञानोबरायांचं व्याख्यान वाचा. कर्म करणं आणि कर्मातून बाजूला राहणं याच्यात अंतर आहे. ज्ञानोबराय सांगतात तो कर्म करतोच आहे. कशाच्या जोरावर करतो? तो प्रकृतीच्या जोरावर करतो. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे, जोपर्यंत देहाचा संग आहे, जोपर्यंत देह आणि प्राण यांचा संग आहे, तोपर्यंत मी कर्म न करता राहीन असं म्हणणं अट्टहास आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे. असं होणंच शक्य नाही. असं होणं शक्य नाही. म्हणून हे जीवाचं लक्षण म्हणून मी आपल्याला सांगितलं.
असं होणंच शक्य नाही. देह आहे पण कर्म, प्राणही आहे पण कर्म करत नाही, नाही असं होत. नाही तरी करत नाही, होतच नाही, नाही तरी करत नाही. अट्टहास आहे, हट्ट आहे. त्या बिरबलाने म्हणे एकदा बादशहाकडे एकादशीची सुट्टी मागितली. बादशाह म्हणाला, रे एकादशी काय? म्हणला उपास असतो, भजन असतं, कीर्तन असतं, आम्हाला प्रवचन असतं, वाचन करतो ग्रंथाचं आम्ही. एकादशी म्हणजे अत्यंत आवडीचा दिवस भगवंताचा. तू मागे चतुर्थीला सुट्टी घेतली होती तेव्हाही उपवास म्हण. हो तेव्हाही उपवास असतो, चतुर्थीलाही उपवास, हो एकादशीलाही उपवास, हो काय फरक मग? म्हणलं अहो चतुर्थीचा उपवास सोडावा लागतो, एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो, त्या दिवशी सोडता येत नाही. चतुर्थीचा त्याच दिवशी चंद्रोदयाला सोडावा लागतो. मग बादशाह म्हणाला, अरे काय रे हे एकादशीला धरायचा आणि चतुर्थीला सोडायचा, हे कसं? बादशाहाने मग बिरबलाला विचारलं, समजा एकादशी जर चतुर्थीला आली तर सोडायची का नाही? एकादशी किंवा चतुर्थी जर एकादशीला आली तर सोडायची का नाही? म्हणाला अहो असं होत नाही, 8 दिवसाचा फरक आहे, एखादी तिथी मागे पुढे क्षयवृद्धी होणं मान्य आहे. 8-8 दिवसाचा कसा फरक पडेल? एकादशीला चतुर्थी कशी येणार नाही, पण समजा आली तर सोडायची का सोडायची नाही? अहो येत नाही तसं. नाही नाही, समजा आली तर. येत नाही म्हणून सांगतोय तर नाही, येत नाही कळलं रे मला, मी काय मूर्ख आहे का? पण समजा आली तर. बिरबलाने मग सांगितलं की हे प्रकरण असं संपणार नाही. मग बिरबलाने सांगितलं एकादशीला जर चतुर्थी आली तर एकादशी सोडायची. सोडायची म्हणजे एकादशी मोडायची नाही पण सोडायची चतुर्थीसारखी. कशी सोडायची? बिरबलाने सांगितलं काही नाही, त्याच्याकरता काय असतं, समजा चतुर्थीला एकादशी आली तर आमच्याकडे विधान आहे त्याचं. कशी सोडायची? बिरबलाने सांगितलं लोण्याचे भजे करायचे, लोण्याचे भजे करायचे, रात्रीच्या उन्हात बसून खाल्ले की मग एकादशी सुटते. आता लोण्याचे भजे रात्रीचं ऊन. बिरबल बादशाह म्हणाला, वेडायस का रे तू, रात्री कधी ऊन पडतं का? मग तो म्हणला, तुम्ही वेड आहेत का? चतुर्थी कधी एकादशीला येते का? काहीतरी. हा याला म्हणतात अट्टहास. मी देहात राहतो, प्राणाशी संग आहे, पण कर्म करत नाही, हा अट्टहास. ज्ञानोबराय बोलतात. म्हणून आमच्याकडे कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्ही साधनांचा विचार सांगितला. नुसतं कर्म करत राहणं याच्याने मोक्ष मिळत नाही. जर मिळाला असता तर पहिला मोक्ष गाढवाला मिळाला असता, कारण गाढवा एवढं कर्म कोणीच करत नाही, मुंगी एवढे कष्ट कोणीच करत नाही. नुसत्या ज्ञानानं मोक्ष मिळत नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम वगैरे श्रुतीची प्रमाण आहेत, पण कोणतं ज्ञान, कुठून आलेलं ज्ञान? तत्वमसी महावाक्य कळलं मला मोक्ष मिळाला नाही. नुसत्या भक्तीनं मोक्ष मिळत नाही. ती भक्ती कोणती हे ठरवता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे आपल्या संस्कृतीनं, आपल्या सद्ग्रंथांनी, आपल्या संतांनी आपल्यावर इतके मोठे उपकार करून ठेवले की ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीनच साधनांचा विचार आमच्या जीवनात आहे. पण या तिन्ही साधनांचा समन्वय करावा लागतो तर तो साधन विचार झाला. साधन समन्वय विचार आहे, याला समन्वय असं म्हणतात. भारतीय तत्वज्ञानाच्या विचार प्रवाहामध्ये 2 संकल्पना या अर्थाने वापरल्या जातात. एक समन्वय ही संकल्पना आहे आणि दुसरी समुच्चय ही संकल्पना आहे. साधन समन्वय आणि साधन समुच्चय अशा 2 संकल्पना आहेत. अद्वैत प्रतिपादन करणारे लोक साधन समन्वय स्वीकारतात आणि द्वैत प्रतिपादन करणारे लोक साधन समुच्चय स्वीकारतात. त्याच्यातलं अंतर आत्ता सांगत नाही, पण या तिन्हीचा समन्वय करता आला पाहिजे. ज्ञानाची अगतिकता आहेच आहे, सोडता, कर्माची अगतिकता आहेच आहे, कर्म सोडता येत नाही. तशी ज्ञानाची गरज आहे की नाही? आपल्याला आहे. ज्ञानाबद्दल आम्हाला मिळावं वाटतं की नाही? वाटतं. ज्या गोष्टींची आम्हाला, ज्या ज्ञानाची आवश्यकता नसते ती माहिती आपण मिळवतोच की. मग वर्तमानपत्र वाचायची धडपड कशा करता? वर्तमानपत्र सकाळी उठलं की माणूस पाहिजे आधी वर्तमानपत्र आलं का, कशाला नाही, वाचायला लागतं. काय वाचणार आहे? या गावामध्ये असं झालं, त्या गावामध्ये तसं झालं, इथं असं झालं, इथं इतके टक्के मतदान झालं, तिथं तितके टक्के मतदान झालं, या 2 देशामध्ये युद्ध झालं, या गावामध्ये बलात्कार झाला, या गावामध्ये चोरी झाली, या गावामध्ये दरोडा पडला. तुला काय मिळालं दरोड्यातलं? तरी पण मला वाटत राहतं की मी हे जाणलं पाहिजे.
मी हे जाणलं पाहिजे, मला हे वाटत राहतं, या गावामध्ये काय घडलं मला कळलं पाहिजे, कारण ज्ञानाची गरज आहे माणसाला, भूक आहे माणसाला. आणि भक्ती हा त्याचा स्वभाव आहे. मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असती केवळ माझ्या चिठाई, हे भगवान बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. आम्हाला या तिन्हीचा समन्वय केला पाहिजे. ज्ञान कर्माचा समन्वय, कर्म भक्तीचा समन्वय, ज्ञान भक्तीचा समन्वय, भक्ती ज्ञानाचा समन्वय. याचे उदाहरण आहे. नुसतं कर्म चालत नाही, त्याला ज्ञान का कशा करता, कारण कर्मामध्ये असणारी निष्कामता ज्ञानाचा आम्हाला अधिकार प्राप्त करून देत असते. आणि ज्ञान ज्याला प्राप्त झालं तोच यथार्थ भक्ती करू शकतो. म्हणून भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा हे मागितलंय. भक्ती असेल तर ते ज्ञान भक्तीचा समन्वय असला पाहिजे. उदाहरणं खूप आहेत, खूप उदाहरण आहेत. आम्हाला कर्माचा ज्ञानाचा समन्वय करता आला पाहिजे. कर्म आणि ज्ञान समांतर चालून उपयोग नाही, त्यांच्यामध्ये साध्य साधन भाव, समांतरता आली, दोन साधनांची समांतरता, याला साधन समुच्चय म्हणतात. आणि दोन साधनांमधला कार्यकारण भाव हा आम्हाला साधन समन्वयात नेत असतो. वेदांताचा विचार जर केला तर, विस्तार करत नाही. कर्मातून ज्ञानाचा अधिकार आहे. कर्म हे ज्ञानाचं साधन आहे. ज्ञान पाहिजे ना तुम्हाला, कर्माचरण करा. निष्काम कर्माचरणातून जी अंतःकरण शुद्धी होते, ती अंतःकरण शुद्धी आम्हाला ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देत असते. त्या ज्ञानातून आम्हाला भक्ती करता येते. आम्ही नुसतं कर्म करत राहिलो, त्याला ज्ञानाची जोड नसेल तर चालत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत. माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजेत म्हणतात ज्ञानोबाराय. ज्ञानाच्या डोळ्यांनी कर्माकडे बघता आलं पाहिजे, नाहीतर उठी जे कर्म आंधळे आहेच आहे. शास्त्राचे हे डोळे ते न्याय म्हणिपे. म्हणजे कर्म जेव्हा नुसतंच येतं तेव्हा ते आंधळच असतं. त्या आंधळ्या कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे. तो ज्ञानोबारांनी त्याला गरुडाचं उदाहरण दिलं. आंधळ्या गरुडाचे पाख हाती ते कवणा उपयोगा जाते. एखादा गरुड आहे, त्याला पंखामध्ये ताकद असते, त्या ताकदीनं तो गरुड उडतोय, पण आंधळा आहे. काय उपयोग आहे? तसं कर्माची ताकद आहे, पण ज्ञानाचे डोळे नाहीत. कुठे जाऊन आदळेल सांगता येत नाही. आम्हाला त्याची आवश्यकता आहे. कर्माला ज्ञानाची जोड असली पाहिजे. नुसतं ज्ञान कर्मातून व्यक्त झालं पाहिजे. कर्मातून व्यक्त न होणारं ज्ञान काही उपयोगाचं नाही. मला सगळं कळतं, सर्वांच्या ठिकाणी एक परमात्मा भरून आहे, पण ते व्यक्त व्हायला पाहिजे ना. सर्वांच्या ठिकाणी समत्व बुद्धीनं वागणं हे माझ्या क्रियेतून व्यक्त झालं पाहिजे ना. म्हणून महाभारताला हे सांगावं लागलं की पंडित कोण आहे? कोणालाही पंडित म्हणू नका. यह क्रियावान स पंडित. जो क्रियावान आहे तो पंडित आहे. म्हणजे नुसतं ज्ञान उपयोग नाही, त्याला कर्माची जोड पाहिजे. नुसतं कर्म चालत नाही, त्याला ज्ञानाची जोड पाहिजे. छोटंसं उदाहरण देऊन थांबेन मी. विचार करा, एक अगदी छोटंसं उदाहरण, प्रसिद्ध उदाहरण आहे. एका कारखान्यामध्ये एक यंत्र बंद पडलं. काही केल्या सुरू होईना. त्या कारखान्यातले जे इंजिनियर्स होते त्यांना मालकाने सांगितलं काही करा, सुरू करा. करतो 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 15 दिवस गेले, यंत्र सुरूच नाही झालं. शेवटी मालकाने विचार केला, 15 दिवस झाले तुम्ही एवढे सगळे जण झटताय इंजिनियर्स, पण ते यंत्र सुरू होत नाही. मग याच्यातल्या कोणत्या तरी तज्ज्ञाला बोलायला पाहिजे. म्हणून त्यांनी अमेरिकेला, काय मुंबईला, दिल्लीला काही फोन लावला. ते मुंबईहून एक त्याच्यातला तज्ज्ञ आला. त्याने सांगितलं, ते यंत्र बघितलं. मालकाने विचारलं, यंत्र सुरू होईल का? होईल. किती वेळ लागेल? 15 दिवस झाले आमचे इंजिनियर झटतात. किती वेळ लागेल? आता आमचं सगळं प्रोडक्शन थांबलं, निर्मिती थांबली. कधी सुरू होईल? तो म्हणला 2 मिनिट. 2 मिनिटात सुरू करतो. म्हणलं 2 मिनिटात? 15 दिवस झाले आमचे इंजिनियर झटतात, सुरू होत नाही. तुम्ही 2च मिनिटं फार झाले.
मला बरं वाटलं. तो म्हणला वा चांगली गोष्ट आहे, काय पाहिजे तुम्हाला, साधनं हत्यारं काय पाहिजेत. म्हणलं काही नाही, एक हातोडा पाहिजे. त्याला हातोडा दिला. त्या बाहेरच्या तज्ज्ञांनी त्या यंत्रावर एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट आघातानं तो आघात केला, विशिष्ट ताकदीनं तो हातोडा मारला आणि यंत्र सुरू झालं. यंत्र सुरू झाल्यानंतर मग आता आनंद वाटला सगळ्यांना. सुरू झालं, वा वा वा, आनंद आनंद. बस मालकाने त्या तज्ज्ञाला विचारलं, तुम्ही आलात आमच्याकरता, यंत्र सुरू करून दिलं, तुम्हाला काय पैसे, तुमची फी असेल. हो म्हणे फी आहे. काय? 1000 रुपये द्या. 1000 म्हणजे फार जुना काळ, 1000. म्हणलं अहो तुम्ही का आला, तर तुमचा येण्या जाण्याचं तिकीट आम्ही काढून दिलं आणि एक हातोडा मारला तुम्ही तर 1000 रुपये घेता. नुसता हातोडा मारायला कोणी 1000 रुपये देतं काय? हातोडा काय मारून उपयोग आहे? नुसता हातोडा मारला आणि त्याचे 1000. त्यांनी सांगितलं तुम्हाला गणित कळलं नाही. हातोडा मारायचे 1000 नाही, हातोडा मारायचा 1 रुपया मी घेतलाय, पण तो हातोडा कुठे मारायचा या ज्ञानाचे 999 रुपये. इथले लोक फक्त हातोडेच मारत बसले असते तरी यंत्र सुरू झालं नसतं. आणि हा मुंबईतच राहिला असता आणि कुठं मारायचं हे त्याला कळलं असतं, पण तो इथं येऊन मारणार नसेल तरी यंत्र सुरू झालं नसतं. हातोडा मारणे आणि कुठे मारणे या ज्ञान आणि कर्माचा समन्वय आमच्या जीवनाचं यंत्र सुरू करून देईल, नाहीतर नाही. कर्म आणि ज्ञानाचा जसा समन्वय असतो तसा ज्ञान भक्तीचाही समन्वय असतो. ज्या भक्तीला ज्ञानाचं अधिकरण नाही ती भक्ती आंधळी ठरेल की नाही. म्हणून ज्ञानोबारांनी 3 भूमिका वापरल्या आहेत: ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञान स्वरूप भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. 3ही प्रमाणात ज्ञानेश्वरीत सापडतात. आहा कटकटा ये ओखटे मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मला सितू, तरी झडझडोनी वहिला निघ, इये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. 9वा अध्याय. ज्ञानपूर्व भक्ती आहे की ज्या भक्तीच्या वाटेला लाग जेणेकरून तू माझं अव्यंग निजधाम म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. 18व्या अध्यायामध्ये ज्ञान स्वरूप भक्ती सांगितली. या ज्ञान भक्ती सहज जो भक्त एकवटला मज तो मीचे हे केवळ तुझं श्रुतही आहे, उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा तो बोलिलो कपिध्वजा. 7मा अध्याय. 7व्या अध्यायात अर्जुना मी हे तुला सांगून आलोय. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतनोर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम, अहम सच मम प्रिया, उदारा सर्व एवैते ज्ञानी तू आत्मैव मे मतम. मी बोललोय तुला 7व्या अध्यायामध्ये. आणि पुन्हा 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार केला. ही ज्ञानानंतरची भक्ती आहे. एरवी तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाच्या, 15.5 मिसळावे ते 15.5 होवावे, तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती मी होवोनी संभवे. ज्या भक्तीला ज्ञानाचं अधिकरण आहे ती भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती समजली जाते. मारुतीराय हे भगवंताचे आंधळे भक्त नाहीत, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती करणारे भक्त आहेत. ज्ञानोबाराय ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती करणारे भक्त आहेत. तुकोबाराय तसेच आहेत. सगळ्या संतांची उदाहरणं आपण पहा. म्हणून ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समन्वय कसा करायचा असतो, या समन्वयाच्या ज्ञानाकरता ज्ञान कोणतं, कर्म कोणतं, भक्ती कोणती याच्या ज्ञानाकरता आम्हाला भागवत ऐकणं भाग आहे. कारण भागवतामध्ये हा सगळा विषय आला. प्राचीन बरीहीचा विचार करताना कर्माचा विचार करता येतो. आपल्या आईला ज्ञान देणाऱ्या कपिलाचार्यांचं चरित्र ऐकताना ब्रह्मज्ञानाचा विचार करता येतो. आणि दशमस्कंधामध्ये गोपिकांचा विचार करताना भक्तीचा विचार करता येतो. कर्मही भागवत सांगतं, ज्ञानही भागवत सांगतं, भक्तीही भागवत सांगतं. आणि या 3ही साधनांचा समन्वय कसा हेही भागवत सांगतं. त्या भागवताचं श्रवण आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? 3 कारणं मी आपल्या समोर ठेवली आहेत. एक, ध्येय निश्चिती करता भागवत ऐकलं पाहिजे. निश्चित ध्येयाच्या साधन प्राप्ती करता भागवत ऐकलं पाहिजे. आणि जी साधनं आपल्याला मिळतात त्या साधनांच्या समन्वयाकरता भागवत ऐकलं पाहिजे.
या भागवताच्या श्रवणाकरता. म्हणून हा विषय फक्त प्रास्ताविकात आपल्यासमोर मी आज मांडलाय. आपण ज्या भागवताकरता आलेलो आहोत, एकत्रित आलेलो आहोत, ते भागवत आम्हाला कर्मही सांगतं, ज्ञानही सांगतं, भक्तीही सांगतं. कर्मातली श्रद्धा आम्हाला समर्पण शिकवते, ज्ञानातली श्रद्धा आमच्या अंतःकरणात विश्वास निर्माण करून देते, आणि भक्तीतली श्रद्धा आमच्या जीवनात अनन्यता निर्माण करून देते. म्हणून साधन कोणतंही असलं तरी साधनाचा विचार दोनच पद्धतीनं भागवत सांगतं. एक विश्वास आणि दुसरं सातत्य. सातत्यानं केलेलं प्रेम, सातत्यानं मिळवलेलं ज्ञान, सातत्यानं केलेलं कर्म यांचा समन्वय भागवत सांगतं. त्याकरता आम्हाला भागवत ऐकणं भाग आहे. ते भागवत आपण ऐकतो आहोत. ज्यांच्या प्रयत्नानं, ज्यांच्या विचारानं, ज्यांच्या पुढाकारानं आपण हे भागवत ऐकतो आहोत, त्या आदरणीय सौभाग्यवती अलकाताई आणि श्री मुकुंदराव कुलकर्णी या दाम्पत्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्वात प्रथम धन्यवाद देतो की त्यांनी भागवताचं नियोजन केलं. त्यांच्या प्रति कृतज्ञताही व्यक्त करतो. सुरुवातीलाच करतो. मी अगदी कथा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच हे करणार होतो, पण मुद्दाम थांबलो. शेवटी आजच्या दिवसाची कथा संपताना त्यांना मी धन्यवाद देतो. खरं म्हटलं तर मी सुरुवातीलाच बोललो, मी तशा अर्थाने भागवत कथाकार नाही. तुम्हाला आता या आजच्या दिवसावरून हे लक्षात आलं असेल, पण माझा जो शोध आहे तो वृत्ती आणि विचाराचा आहे. त्यामुळे भागवतात तो शोध घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण सगळे सुशिक्षित जाणकार लोक आहात, श्रोते आहात, आपल्याला श्रवणाचे संस्कार आहेत. चांगल्या पद्धतीनं काय ऐकावं, कसं ऐकावं हे आपल्याला कळतं. म्हणून फक्त तो प्रयत्न आपल्यासमोर करतो. कारण साधी गोष्ट आहे की सगळ्या ठिकाणी भागवत मी करत नाही. वर्षातून भागवत मी जास्त करत नाही, मला येतच नाही. पण चांगले श्रोते जर सापडले तर त्यांच्यासमोर, त्यांच्यावर आपण आपलं सोनं घासून घ्यावं. आपलं काय चुकतं हे जाणकार श्रोते सांगू शकतात. त्यामुळं मी तुमच्यासारख्या कसोटीवर माझं जे विचाराचं सोनं आहे ते घासून घेण्याचा प्रयत्न करतोय. फार काय होईल तर माझं पितळ उघडं पडेल, याच्या पलीकडे काही होणार नाही. पण पितळ जरी उघडं पडलं तरी पितळ्याला सोन्याच्या भावात विकण्याचा गैरमार्ग तरी माझ्याकडून अवलंबिला जाणार नाही. याकरता म्हणून फक्त आपल्यासमोर अशा पद्धतीनं भागवताचं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय मुकुंदराव आणि सौभाग्यवती अलकाताई यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. दोघांची खूप तळमळ, 2 वर्षापासून त्यांची धडपड चालू आहे, पण मलाच काही ते बोलणं झालं नाही. त्यात आमचे हरिभक्तीपरायण श्रीपादजी आणि आदरणीय हरिभक्तीपरायण माधवदास महाराज राठी यांच्या सहकार्यानं आणि अर्थात ज्या प्रांगणामध्ये आपण बसलोय त्या सर्व विद्यालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, अध्यक्ष, संचालक, सचिव या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे पहिल्या दिवशी माझं कर्तव्य आहे. म्हणून ती कृतज्ञता मुद्दाम व्यक्त करतो. सुरुवातीलाही मी करू शकलो असतो, पण काय होतं की कथा सुरू झाली की थोडं विचारानं स्थिर व्हायला वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला लोक ऐकतात, पण हां बघू 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 असं करत ते पुढे ढकलत राहतात. म्हणून त्यावेळेला आपल्या चित्ताची एकाकारता झाल्यावर हे धन्यवाद मला द्यायचे होते. म्हणून आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊन त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. कुलकर्णी परिवाराला उद्यापासून संध्याकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये आपली कथा संपन्न होईल. भागवताचं चिंतन मला करायचं आहे. मी पुन्हा सांगतोय, मी कथेत अडकणार नाही, पण कथेच्या मागच्या विचारात आणि कथेतल्या प्रसंगामधल्या जी व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांच्या वृत्तीचा अभ्यास मला करावासा वाटतो. तो तुमच्यासमोर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यातून आपल्याला काय स्वीकारता येईल, त्याच्यातून भागवत आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडविल काय, भागवतातून आपल्याला आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता काही स्वीकारता येईल का, घेता येईल का, याचा थोडासा विचार प्रयत्न या निमित्तानं करणार आहे. आजची कथा इथे थांबते. उद्या संध्याकाळी 4 वाजता आपल्या सर्वांचं दर्शन होईल. तेव्हा पुन्हा एकदा कथेचा आपण प्रारंभ करू. त्यावेळेला भागवताचं जे पुढचं चिंतन आहे, भागवताचा एक आराखडा सर्वप्रथम मला आपल्यासमोर मांडायचा आहे. तो आराखडा उद्या मांडेन आणि कथेला उद्यापासून आपण प्रारंभ करतो आहोत. आत्तापुरता इथे मी थांबतो आहे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.